मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला शासनाचा ब्रेक, निधीची चणचण असल्याने अयोध्या पुरी यात्रांना स्थगिती। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना विविध तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी अर्थसहाय्य करणारी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य सरकारने स्थगित ठेवण्याचे ठरवले। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जाहीर केलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण आला असल्याने निधीअभावी ही ज्येष्ठांसाठीची योजना स्थगित करण्याची वेळ राज्य सरकारवर आल्याची चर्चा आहे। गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत तीर्थदर्शन योजना अंतर्गत 6424 ज्येष्ठ नागरिकांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या 9 यात्रांमध्ये सहभाग घेतला, पण निवडणुकीनंतर केवळ एकच यात्रा पार पडली। त्यामध्ये नागपूरच्या 800 लाभार्थ्यांचा समावेश होता। दरम्यान शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजनाही बंद करण्याचा विचार शासकीय पातळीवर सुरू आहे। या योजनांवर आतापर्यंत चालू आर्थिक वर्षात 1300 कोटी रुपये खर्च केलेत। सरकार या योजना पूर्णपणे बंद करेल की त्यामध्ये काही बदल करून त्या सुरू ठेवणार याकडे आता सर्वांचंच लक्ष आहे। या योजनेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ अयोध्याच्या 13 यात्रा बाकी आहेत, मात्र त्यासाठी लागणारा 25 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने न दिल्याने या सर्व 13 यात्रा स्थगित करण्यात आल्या असून ज्येष्ठ नागरिक श्रीरामाच्या शासन प्रयोजित दर्शनापासून जगन्नाथपुरीची एक यात्रा देखील निधी अभावी स्थगित करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। कुंभमेळ्याला जगातील सर्वात मोठे धार्मिक आयोजन असं म्हटले जाते व यावर्षीच्या कुंभमेळ्याला आतापर्यंत जवळपास 35 कोटीहून अधिक लोकांनी भेट देऊन तेथे पवित्र स्नान केलंय। 144 वर्षांनी येणारा योग यावर्षीच्या कुंभमेळ्याला लाभलाय। भारताच्या सर्वच प्रांतातून हिंदू धर्मातील सर्व जाती जमातीतून येथे करोडोच्या संख्येने लोक भेट देत आहेत। प्रयागराज उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने सर्व जगाला अनुभवास येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या श्रद्धा, आस्था, भक्ती, धार्मिक परंपरा व संस्कृती या सर्वच वैविध्यपूर्ण बाबींचा अनोखा मिलाप छायाचित्राच्या माध्यमातून आता ठाणेकरांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे। सुप्रसिद्ध वैद्यक तज्ञ व पर्यावरण कार्यकर्ते डॉक्टर महेश बेडेकर यांनी नुकतीच प्रयागराज येथील कुंभमेळ्याला भेट दिली आहे। कुंभमेळ्यातील अलौकिक असे भारावून टाकणारे काही क्षण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेत। या निवडक छायाचित्रांना अमोद घैसास यांनी क्युरेट केलं असून या निवडक छायाचित्रांचे व त्याचबरोबर साधू व कुंभ यावरील निवडक पुस्तकांचं प्रदर्शन शनिवार व रविवार दिनांक 8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे आयोजित करण्यात येणार आहे। या प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत अशी आहे। ज्यांना प्रत्यक्ष कुंभमेळ्याला भेट देणं शक्य झालं नाही अशा सर्वांसाठी ही पर्वणीचे। या छायाचित्रांचे व पुस्तकांचं प्रदर्शन दिनांक 11 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ठाणा कॉलेजच्या परिसरात सकाळी 9 ते सायंकाळी 6 या दरम्यान आयोजित करण्यात आलाय। कुंभमेळ्याचे प्रतिबिंब या छायाचित्रांच्या व पुस्तकांच्या माध्यमातून सर्वांना अनुभवता येणार आहे। ठाणे व परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कुंभमेळा छायाचित्र प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन डॉक्टर महेश बेडेकर यांनी केलंय। ठाणे येथील सुप्रसिद्ध डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल हे या संपूर्ण उपक्रमाचे प्रायोजक आहेत।
प्राच्यविद्या आणि जोशी बेडेकर कॉलेज मिळून हा उपक्रम घेतलेला आहे आपण. ही सगळी माहिती ऐकलीच असेल की डॉक्टर महेश बेडेकर जाऊन त्यांनी जसा कुंभ अनुभवला याची काही क्षणचित्र त्यांनी आपल्या मुलांसाठी अवेलेबल केलेली आहे. आणि ह्याच्यातनं नक्कीच म्हणजे नेमकं तिथे काय झालं याचं एक ज्याला आपण टिप ऑफ द आईसबर्ग म्हणून त्याची थोडीशी कल्पना येते. आणि मानवी आयुष्य किती वेगळं वेगळं असू शकतं याची मला असं वाटतं याची एक आपल्याला ग्लिम्स ह्या प्रदर्शनामध्ये मिळते. आणि तेवढंच नाही तर यावेळेस त्याची जी मॅनेजमेंट आहे दॅट इट सेल्फ इज अ मॅटर ऑफ स्टडी. जेव्हा कित्येक कोटी एका शहरात जमतात तेव्हा अतिशय स्मूथली कशा गोष्टी घडतात याचं सुद्धा नियोजनात सुद्धा कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तर या सगळ्याच यांनी आता NEPमध्ये मुलांना OJT आहे ऑन जॉब ट्रेनिंग ते समजून घेत आहेत प्रत्येक फोटोच्या मागची छोटीशी कथा आणि ते सांगतायत इतरांना. तर दिस इट सेल्फ इज OJT ऑन जॉब ट्रेनिंग सारखं मुलांचंही होऊन जातं आणि एक वेगळ्या जगाची सैर होते. त्यामुळे मला असे उपक्रम नेहमीच खूप महत्त्वाचे वाटतात आणि जोशी बेडेकर महाविद्यालय नेहमीच अशा प्रकारचे उपक्रम घेत असतं. कुंभमेळ्यामध्ये पहिल्यांदाच गेलो होतो. मी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला डॉक्टर असल्याकारणाने विज्ञानाचा स्टुडंट आहे असं म्हणायला पाहिजे. पण मला उत्सुकता होती. मला माहीत काही नव्हतं या पंथाबद्दल, त्या पद्धतीबद्दलही माहीत नव्हतं. मी प्लॅनिंग करून गेलो होतो. पण तिकडे गेल्यावर मला खूप गोष्टी इग्नोरन्स म्हणतात तशा खूप गोष्टी मला नवीन तिकडच्या बघायला मिळाल्या. आणि मग मी फोटो काढले आणि मला असं वाटलं की सगळ्यांना जाता येत नाही आहे कुंभमेळ्याला. पण महाविद्यालयातल्या मुलांना याची माहिती व्हावी किंवा अशीसुद्धा समाजामध्ये अशी लोकं आहेत जी आपल्याबरोबर एवढी कनेक्ट होत नाहीत. म्हणजे हे नॉर्मली कुंभमेळ्याच्या नंतर आपण किंवा आपल्याला ते दिसत नाही, ते असतात पण आपण त्यांच्याकडे एवढं लक्ष देत नाही. पण खरं म्हटलं तर इकडे गेलं तर हेच खरे सेलिब्रिटीज होते. आणि त्यांच्याशी कनेक्ट करणं इज नॉट डिफिकल्ट. इट इज डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. तुम्ही त्यांच्याशी बोललात तर लक्षात येतं की त्यांचंही एक काहीतरी मत आहे. म्हणून मुलांना महाविद्यालयातल्या मुलांना काही ह्याच्याबद्दल सगळ्यांना जाता येणार नाही. पण त्यांना याचा एक कुंभमेळ्याला हे 5% आहे तुम्ही बघताय ते याचा एक अनुभव आहे म्हणून हा एक प्रयत्न आहे. आपल्या आयुष्यात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे खाजगीपणा असा राहिलेलाच नाही. मोबाईलमुळे आपला प्रवास, आवडीनिवडी या सगळ्याचा डेटा गोळा केला जात असतो. अशा काळात इंटरनेटचा सुरक्षित वापर करणं, त्याबद्दल सजग असणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट झाली. त्यामुळे अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मंगळवार 11 फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिनाचं औचित्य साधून महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र NIC यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते. त्यास अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त मुख्यालय जीजी गोदेपुरे, उपायुक्त माहिती तंत्रज्ञान सचिन सांगळे, ठाणे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे आदी उपस्थित होते. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी जगभरात सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. यावर्षी सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम इंटरनेट या संकल्पनेवर आधारित जनजागृती कार्यशाळांचे देशभरातील सर्व जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी दिली. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढलंय. त्याला पायबंद घालण्यासाठी जनजागृती हेच मोठे शस्त्र आहे. सायबर गुन्ह्याला नागरिकांनी बळी पडू नये, त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ही कार्यशाळा होत असल्याचं भामरे यांनी स्पष्ट केलंय. विद्यार्थ्यांनी तरुणांमध्ये याविषयी अधिक जागृती निर्माण व्हावी यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातोय. मंगळवारी झालेल्या कार्यशाळेत महापालिका कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यशाळेचं प्रास्ताविक उपायुक्त
जी गोदेपुरे यांनी केले, तर प्रकल्प अधिकारी हिमानी शेंडे यांनी सादरीकरणाद्वारे सुरक्षित इंटरनेटचे विविध पैलू उलगडून दाखवले. फिशिंग, विशिंग, आयडेंटिटी चोरी, आर्थिक गुन्हे, लॉटरीचे जाळे, बनावट ॲप्स, गुंतवणुकीचे गुन्हे या आदींची माहिती शेंडे यांनी दिली. तसेच NICने तयार केलेले काही व्हिडिओही उपस्थितांना दाखवण्यात आले आहेत. पासवर्डची सुरक्षितता, डिजिटल अरेस्ट नावाचा खोटेपणा या आदींबद्दल यांनी माहिती दिली. इंटरनेट वापरताना घ्यायची काळजी, सावधगिरी याबद्दलही त्यांनी विवेचन केले. आजकालच्या वाढत्या इंटरनेट जगामध्ये सगळ्यात जास्त आव्हाने लहान मुलांना किंवा या यंग जनरेशन्समुळे सायबर क्राईम्स आणि अटॅक्सचं प्रमाण वाढलेलं आहे, जे आपण डे टू डे न्यूजमध्ये बघतो. त्यांच्या सगळ्यात जास्त सिक्युरिटीसाठी सगळ्यात जास्त यंगर्स आजकाल मोबाईल आणि इंटरनेटवर असतात. बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन पर्चेसिंग, पेमेंट्स या सगळ्या गोष्टी ते जास्त हाताळत असतात. छोट्या छोट्या गोष्टींना कुठेही पेमेंट करणं, साध्या साध्या गोष्टी घरी डिलिव्हर करून मागवून घेणं, या गोष्टीमुळे हा प्रकार खूप वाढलेला असल्या कारणाने नेहमी कुठलीही ऑनलाईन वेबसाईट वापरत असताना, पेमेंट करत असताना इझिली कुठलाही CVV कार्डचा नंबर हा इझिली शेअर करू नका. आधी सारखे त्या गोष्टी पडताळणी करा. 1-2 मिनिटं, सेकंड्स तुमचे वाया गेलेत तरी चालतील, पण प्रत्यक्षात आधी नीट माहिती बघा आणि मगच ऑनलाईन पेमेंट्स करा, जेणेकरून तुमचे अकाउंट्स, बँक अकाउंट्स आणि बाकी पर्चेसिंग फॅक्टर्स सेफ राहतील. अशा पद्धतीने सगळ्या नागरिकांनी इंडियाच्या या गोष्टीमध्ये सहकार्य केलं पाहिजे, जेणेकरून सायबर क्राईम्स हा प्रकार कमी होईल.